सुद्धा त्यांचं गोड आहे आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला. आता हे कीर्तन आहे ना, हे कीर्तन ते यूट्यूबला टाकतील उद्या परवा कधीतरी, आणि ते यूट्यूबला तुम्ही कीर्तन बघून घ्या. काय चॅनलचं नाव महाराज? अभंग सागर. अभंग सागर नावाने त्यांचं यूट्यूब चॅनल, खूप प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि घंटीचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विठाला आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही या सगळ्यांची नावं घेतली कारण हे तुमच्या कामी पडतात. आम्ही काय तुमच्या कामी पडत नाही, आमची कोणाचीच नावं नाही घेतले. तर तसं नाही बरं, तुम्ही मोठे कामाचे. तुम्ही जर नसले समोर तर आम्ही काय भूताला सांगणार आहे का भिंतीला सांगणार आहे कीर्तन? तुम्ही सुद्धा महत्वाचे म्हणून तुमचं सदा सगळ्यांचं नाव घेतो. साधं घेऊ का उखाण्यात घेऊ? नाही साधं घेतो, नाही उखाण्यात घेतो, पण ज्ञानोबरांच्या भाषेत घेतो. जाऊ द्या, उखाण्यात नको साधं नको, ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचं नाव घेतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोषिले निवेगे मुखची मोडवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे, आता देजो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. सुंदर अशा प्रकारचा अभंग. या अभंगामधून तुकोबाराय सांगतात आम्ही धर्माचं पालन करण्याकरता अवताराला येतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करतो आणि हेच या महाकरणे काम, हेच काम आम्हाला करायचंय. आणि बीज वाढवावे नाम, नामाचं भगवान परमात्म्याच्या नामाचं बीज रोपण जगामध्ये करायचं, त्याचा वेल वाढवायचा आहे. आणि हे करत असताना तीक्ष्ण उत्तरे आम्ही कधी कधी कठोर शब्दामध्ये सुद्धा बोलू. हाती घेऊन बाण फिरे, शब्दांचे बाण आम्ही हातात घेऊन फिरू आणि समाजाला कठोर शब्दामध्ये बोलून सुद्धा आम्ही नामाचं बीज वाढवू. आणि हे करत असताना कुणाची भीड ठेवल्या जाणार नाही. नाही भीड भार तुका म्हणे, साना थोर सान असो, लहान असो किंवा मोठा असो, कुणाचीही भीड आम्ही बाळगणार नाही. कशा करता? तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आहे. आलं लक्षात तुमच्या? अभंगाचा अर्थ किती सोपा आहे, सुटसुटीत अभंगाचा अर्थ आहे. आता जितकं बोलताय ना आपल्याला अभंगाच्या भोवती भोवती तितका बोलण्याचा प्रयत्न करू. ऐका, थोडं बारकाईनं ऐका बरं. पाठीमागं बसलेली मंडळी, तुम्ही असं समजू नका आपल्याकडं महाराजांचं लक्ष नाही, तुम सगळ्यांकडं माझं लक्ष, त्यामुळे बारकाईनं ऐका. ऐका, तुकाराम महाराजांचा 4,000 अभंगांची गाथा आहे. गाथा तुम्ही एकदा प्रत्येकाने जीवनात आल्यानंतर गाथा वाचली पाहिजे बरं. हो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर होऊन गेले. पुण्यामध्ये होते ते. मामासाहेब दांडेकर म्हणायचे, बुवा महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला किमान ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरायचा अधिकार नाही. महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसाने गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. तुम्हाला सुद्धा सांगतो, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायणाला बसा, गाथा वाचा. गाथा वाचल्यानंतर तुकाराम महाराजांचा स्वभाव विशेष आपल्या लक्षात येतो. तुकाराम महाराजांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत, अनेक वैशिष्ट्य आहेत, अनेक विशेष आहेत. त्यापैकी एक तुकाराम महाराजांच्या स्वभावाचा विशेष आहे की तुकाराम महाराज देव म्हणून किडा मुंगीला सुद्धा नमस्कार करायला तयार आहेत. बरं का बबलू महाराज? देव म्हणून किडा मुंगीला सुद्धा नमस्कार करायला तयार आहेत, पण संत म्हणून कुणालाही नमस्कार करत नाही. हो, भूती देव मनोनी
भेटतो याजना नाही हे भावना नर नारी नाही हे भावना नर नारी भूती देव मनोनी भेटतो याजना। या भूतांमध्ये म्हणजे या प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे आणि म्हणून मी त्यांना भेटतो, मी त्यांना नमस्कार करतो। पण संत म्हणून जर कोणाला नमस्कार करा म्हणाल तर मी करायला तयार नाही। एकदा तर पांडुरंगातून तुकाराम महाराजांचीच भांडणं लागले। तुम्ही म्हणाल भांडणं लागले? हो, प्रेमाची भांडणं। कशावरून भांडणं लागले? एक कोणीतरी साधू होते आणि पांडुरंग म्हणले तुकोबा एवढे मोठे साधू आहेत तुम्ही त्यांना संत का म्हणत नाही? तुकाराम महाराज म्हणले मी नाही म्हणत देवा त्यांना संत, महाराज त्यांना संत म्हणा। जसं तुम्ही ते बघितलं ना चित्रपट, पंत महाराज म्हणा, तुम्ही म्हणलं का नाही? पाहिलं का नाही कधी? महाराज नाही म्हणत तसं तुकाराम महाराज त्यांना संत म्हणा। महाराज म्हटले नाही म्हणत मी संत, नाही म्हणत। पहा बरं महाराज त्यांना संत म्हणा नाही तर काय करशील देवा? हो काय करेन, तुमचं तिकीटच कापीन। तुकाराम महाराज म्हणले तू तिकीट कापलं तर मी अपक्ष उभा राहीन। मी का घाबरतो का? करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे। परी मी यासी मुखे नमने संत, परी मी त्यासी मुखे नमने संत, हे परी मी त्यासी मुखे नमने संत, करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे। परी मी यासी नमने संत, परी मी यासी मुखे नमने संत, परी मी यासी नमने संत, करीशी ते देवा माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे नमने संत। देवा तुला काय करायचं तर कर, पण मी त्याला संत म्हणणार नाही। अहो महाराज पण का? तुकाराम महाराज म्हणले आम्ही त्या क्षेत्रातले पारखी आहेत, पारखी। रत्न पारखियाच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगन तेथे। एखादा रत्न पारख्याचं गाव आहे आणि त्या गावात जर तुम्ही गारगोटी विकायला लागलात रत्न म्हणून तर जमल का? नाही, त्या गावातली लोक पारखी आहेत, रत्न पारखी आहेत। तिथं काचाचे तुकडे खडे विकून जमणार नाही। तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या क्षेत्रातले पारखी आहेत। आम्हाला कळतं कोण संत आहे, कोण असंत आहे, कोण ढोंग करतंय आणि कोण खराच पारमार्थिक आहे, ते आम्हाला कळतंय। म्हणून तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक बाई महिला खूपच परमार्थ करायला लागली, करत होती बरं का, ऐका। आणि मग सगळी लोक त्या महिलाविषयी त्या स्त्रीविषयी चर्चा करायला लागली। एका दिवशी तुकाराम महाराजांपाशी एक जण म्हटला महाराज अहो ती आमक्या आमक्या गावची बाई आहे ना, खूपच परमार्थ करते, खूप देवदेव करते, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तिला विश्रांतीच नाही। सकाळी उठली की ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठते, जे काकडा सुरू करते, नामस्मरण करीन, भजन करीन, नामजप करीन, ग्रंथाचं पारायण करते, नामजप, देवाच्या पाया पडायला जाते, प्रदक्षिणा, तुळशीला प्रदक्षिणा, पिंपळाला प्रदक्षिणा, अमुक तमुक तमुक, रात्र दिवस तिचं चालूच आहे। आणि खूपच मोठी पारमार्थिक बाई आहे, देवा महाराज खूपच चांगली बाई आहे। तुकाराम महाराज म्हणले ए बस शांत, मला नको सांगू। अहो महाराज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले। महाराज म्हणले गप, मला माहितीये। अहो काय माहिती महाराज, तुम्ही पाहिलंच नाही, आम्ही पाहिलं डोळ्यांनी। महाराज म्हटले ती एवढा देवदेव कशासाठी करते तुम्हाला माहितीये का? माहितीये का तिला तू कशासाठी एवढा देवदेव करते? महाराजांनी सांगितलं कशासाठी देवदेव करते।
गोयावा गावा ऐसे नवस करी आवा, ऐसे नवस करी आवा, ऐसे नवस करी आवा. ओ गोया गावा ऐसे नवस करी आवा, ऐसे नवस करी आवा, ऐसे नवस करी आवा. गोयावा गावा ऐसे नवस करी आवा. आवा म्हणतात का तुमच्याकडे महिलेला? तुमच्याकडे म्हणतात? नाही म्हणत का? लय रागात आल्या ना आमच्याकडं काय आऊ ये म्हणतात ही. तुमच्याकडे नाही म्हणत असं काही? आमच्याकडे म्हणतात बा. आणि मग तुकाराम महाराज तिला सौभाग्यवती तर लावलंच नाही. हो भोप तर लावलंच नाही. तिच्या नावापुढं पप्पू पप्पू नाही लावला, गु नाही लावला, ह भप नाही लावलं. तुम्ही म्हणाल महाराज असं काय बोलता बा? पप्पून गुण त्याचा शॉर्ट लॉंग फॉर्म तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतं. पप्पू म्हणजे परमपूज्य, हा. आणि गु म्हणजे गुरुवर्य, असा त्याचा लॉंग फॉर्म. तिच्या नाव पुढे तुकाराम महाराजांनी हे तर लावलंच नाही, पण साधं सौभाग्यवती सुद्धा लावलं नाही. महाराज म्हणले आवा. अहो पण महाराज कशात? महाराजांनी सांगितलं गोहो यावा गावा. तिचा नवरा तिला सोडून निघून गेला आणि तो घरी परत यावा म्हणून ती देवाच्या माग लागली. आणि नवरा काऊन सोडून गेला? इनच त्याला मारलं बदा बदा म्हणून ते गेलं निघून. बरं काही काही नवरे असतात बी हो तशा लायकीचे मारायच्या, काय करावं? बरोबर आहे का नाही महिला मंडळी? बरोबर आहे. कोण कोण बरोबर आहे म्हणाले ते बघावं जरा. काही काही नवरे असतातच ना बरं, तसे असतात हो, खरंच असतात. आमच्याकडे 2 जण होते बहादर, असे बहादर होते. ते तुम्हाला बाजार कुठला आहे? ह्याच गावात बाजार आहे. अरे मग तुम्हाला जायची गरजच नाही कुठं, आम्हाला बाहेर जावं लागतं तालुक्याच्या गावाला. आणि ते बहादर 2 तालुक्याच्या गावाला बाजारा लागेल. आणि बाजाराला जाताना सरळ गेले हो. तुमच्याकडे पण सरळ जात असते ना बाजाराला? येताना सरळ येत नाही. आणि ते तसंच झाले. येताना काही सरळ आले नाही, जाताना सरळ गेले. येताना येता 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 त्यांची मोटरसायकल धडकली एका भिंतीला धडकली आणि तिथंच पडले. आणि तिथंच पडले, हळूच कोण उठले. एक जण म्हणतो सगळ्या, अरे जाताना तर ही भिताडी तर नव्हते रे, आता कशी काय आली? दुसरा म्हणतो अरे पक्या, आली तर येऊ दे, आपण काय कमी आहे का? उचल तू, धार तिकडून मी इकडून उचलतो. आणि लागले दोन्हीकडून भिंतीला उचलायला. आणि तेवढ्यात या त्यांच्या बायका घरी विचार करू लागल्या, पप्प्याची माय, ओ पप्प्याची आई, पप्प्याचे पप्पा आले का हो घरी? ते म्हणले नाही बाई, नाही आले अजून. अगो किती वेळ झाला गेले, तर अजून कसे नसतील आले? बरं संध्याकाळ व्हायला आली, 7 वाजायला आले, अजून कसे नसतील आले? ते म्हणले काय माहित बाई काय झालं, तर चला बरं तिथपर्यंत जाऊन बघू, फाट्यापर्यंत. गावाच्या बाहेर जाऊन पाहू म्हणून 2 जणी आल्या. आल्यानंतर पाहिलं तर आपले पराक्रमी पतिदेव भिंत उचलायला लागले. तुमच्याकडे काय उचलताना असं करतात की नाही माणसं? आणि ते जास्त जे आवाज काढतं ना त्याच्याकडे बघाय, त्याचे हात ढिलेच असते, ते उचलत नाही, नुसतं आवाज काढत असत. हे मात्र खरोखर आवाज काढत होते. आणि आवाज पण कुठून आपलं आवाज काढायचे, जोर जोरात म्हणायचे उचल. तेवढ्यामध्ये यांनी पाहिलं, बया 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 म्हटली, फुल पेलेले दिसायले. आणि मग चप्पलाच काढल्या पायातल्या दोघींनी. बरं एकीची साधी चप्पल होती, पण एकीची कोल्हापुरी चप्पल होती निब्बर टाचाची. दोघींनी चपला काढल्या, फटा 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 लागले त्यांच्या डोक्यात मारायला. डोक्यात जशा चपला पडायला तसं म्हणतंय, अरे सगळ्या, अरे नीट उचल, मा डोक्यात इटा पडायला. ते म्हणतो अरे तुझ्या डोक्यात तरी विटाच पडत्यात, माझ्या डोक्यात दगड पडायला लागलेत मोठमोठाले.
सगळे नशेमध्ये धुंद झालेले. असे नवरे असल्यावर नाही का रे फटके देऊन काढायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. आणि तिनं सुद्धा असाच नवरा मारला होता आणि मारून हा काढून दिला होता. आणि तो परत यावा म्हणून देवाच्या माग लागली. तुकाराम महाराजाला ते माहित होतं. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या क्षेत्रातले पारखे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडी जीवाने अथवा सत्य. बडबडी जीवाने अथवा सत्य. बडबडी जीवाने अथवा सत्य. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडी जीवाने अथवा सत्य. बडबडी जीवाने अथवा सत्य. बडबडी जीवाने अथवा सत्य. तुकाराम महाराजांच्या काळात पण असे पाखंडी लोक खूप होते. त्याच्यात एक पाखंडी होते सालो मालो. सालो मालो काय करायचे, तुकाराम महाराजांचाच अभंग लपून छपून ऐकायचे. गुपचूप जाऊन ऐकायचे आणि महाराजांनी अभंग गावा सुंदर. कोणता? विषयी विसार पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. असं अभंग गायचे. आणि तोच अभंग सालो मालोने लपून ऐकायचा. यायचं घरी अभंग जशाच तसा लिहायचा आणि त्याच्यातलं तुका म्हणे काढून टाकायचं आणि लावायचं त्यात सालो म्हणे. आणि मग म्हणायचं सालो म्हणे नेत्री केली ओळखन. सालो म्हणे नेत्री केली ओळखन. सालो म्हणे नेत्री. सालो म्हणे नेत्री. सालो म्हणे नेत्री. सालो म्हणे नेत्री केली ओळखन. तटस्थ ते ध्यान विटेवारी. सालो म्हणे नेत्री केली ओळखन. सालो म्हणे केली ओळखन. त्याच्यातलेच तुका म्हणे शब्द काढायचे सालो म्हणे घालायचे. हो बघा, जुना शब्द पिक्चर 1981 साली तयार झालेला. तुम्ही म्हणाल महाराज पिक्चर पाहायचं सांगता का? आम्ही पिक्चर पाहतही नाही, पिक्चर पाहायचं सांगत नाही. पण चांगले चित्रपट असतात ते आवर्जून पाहिले पाहिजे. तुम्ही नाही ते पाहता, नको ते पाहता, जे पाहायचं ते पाहत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित जुना चित्रपट आताही यूट्यूबला उपलब्ध आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आणि तो चित्रपट निर्माण झाला मला वाटते जवळजवळ 1980 साली काहीतरी निर्माण झालेला आहे. संत तुकाराम नावाचा. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं खूप व्यक्तिरेखा खूप सुंदर रेखाटलेली आहे. एकदा अवश्य तुम्ही तो यूट्यूबला जाऊन बघा, आहे की नाही? एकदा अवश्य बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये ऐका बरं, एक महत्वाची गोष्ट सांगतो. त्याच्यातलं तुकाराम महाराजांचं जे कॅरेक्टर केलं ना, अभिनय जो तुकाराम महाराजांचा केला, त्यांचं नाव विष्णुपंत पागनीस, बबलू महाराज. इतकं हुबेहूब तुकाराम महाराजांचं त्यांनी रोल केला, पात्र वठवलं, इतका अभिनय सुंदर केला. तो पिक्चर इतका सुपरहिट झाला, तो चित्रपट इतका गाजला त्या काळामध्ये की असं सांगता सगळे रेकॉर्ड त्यांनी त्या चित्रपटाने मोडून काढले. आणि एक तर अशी किमया झाली, पुण्याच्या एका चित्रपटगृहामध्ये तो चित्रपट जवळजवळ 1 वर्षभर चालत होता म्हणतात. 1 वर्षभर रोज ते शो त्या टीव्ही त्या टॉकीजवर. दुसरा चित्रपटच प्रदर्शित झाला नाही. लोक रोज जाऊन पाहत होते, म्हणजे लांबून लांबून लोक येऊन पाहत होते. आणि चित्रपट एवढा गाजल्यानंतर त्या दिग्दर्शकाने मानधन घेतलं, श्रीफळ घेतलं आणि विष्णुपंत पागणीसांच्या घरी गेले. विष्णुपंत, वा काय अभिनय केला तुम्ही हो. तुमच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट इतका आपला गाजलेला आहे
सगळे रेकॉर्ड त्यांनी मोडून काढले. हे घ्या तुमचं मानधन. विष्णुपंत एकदम विरक्त झाले होते. लक्षात ठेवा, विष्णुपंतांनी ते मानधन घ्यायला नकार दिला. दिग्दर्शकाला वाटलं की कदाचित पिक्चर एवढा हिट सुपरहिट झाल्यामुळे यांच्या मनामध्ये कदाचित लालच निर्माण झाली असेल. अरे मला ठरलं होतं 4 लाखाला आणि आता पिक्चर एवढा गाजला मला आणि 5ला एखादा वाढून द्यायला पाहिजे की नाही. हा, इतकं चांगलं कीर्तन आपलं हे, इतकं चांगला पिक्चर अभिनय केला मी, थोडं द्यायला पाहिजे की नाही. आणि म्हणून दिग्दर्शकाला वाटलं कदाचित यांना जास्तीचा मोह झाला असेल. दिग्दर्शक म्हणले, विष्णुपंत सर, ठरल्यापेक्षा 2पट पैसे जास्त आहेत, त्याच्यामुळे नकार देऊ नका, नाराज होऊ नका. मला माहिती आहे पिक्चर हिट झालाय आणि तुम्हाला वाटत असेल जास्त द्यावं, याच्यात ऑलरेडी जास्तच आहेत, घ्या. त्यांनी सांगितलं, नाही आता या पैशांना मी स्पर्श करणार नाही. म्हणले का? त्याचं कारण, मी तुकाराम महाराजांचा अभिनय केलाय. ज्या तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना परत केला. दिवट्या छत्री घोडे हे तो बरे हात न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. ऐकून ठेवा बरं. विष्णुपंताने ज्या दिवशीपासून चित्रपटामध्ये अभिनय केला होता त्या दिवशीपासून जशी तुकाराम महाराजांची वेशभूषा होती तशीच अंगावर ठेवली. शेवट मरेपर्यंत त्या वेशामध्ये राहिले आणि आयुष्यभर पुन्हा घरी गेले नाही आणि पुन्हा धनाला स्पर्श केला नाही. इतका अभिनय त्यांच्या मनामध्ये तो रुजला होता. मग ऐका, तुकाराम महाराजांनी जसं सगळ्या पाखंडाचं खंडन करत 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 एका पाखंड सालोमालोचं निर्दलन केलं. हो, त्याच्यानं मंबाजी गोसाव्याचं हनन केलं, रामेश्वर भट्टाचा गर्व हरण केला. त्याच्यानंतर चिंतवरचे मोरया गोसावी, त्यांना सुद्धा मोठा घमेंड होती, त्यांची सुद्धा घमेंड महाराजांनी जिरवली. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो, आम्ही धर्माचं पालन करण्याकरता आलोत आणि पाखंडाचं खंडन करण्याकरता आलोत. अभंगाचं पहिलं धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचं पालन करणं आणि पाखंडाचं खंडन करणं. पाखंड कशाला म्हणतात? पापस्य खंड इति पाखंड. पाखंड त्याला म्हणतात जे नाही ते दाखवणं आणि आहे ते लपवणं, याला पाखंड म्हणतात. रावणाने आपला मूळचा रूप बदललं आणि साधूचा वेश घेतला. नव्हता साधू पण दाखवतो मी साधू आहे. होता राक्षस पण मी राक्षस हे लपवतो, याला म्हणतात पाखंड. आहे ते स्वरूप लपवणं आणि नाही ते दाखवणं, याला पाखंड म्हणतात. आणि या पाखंडाचं खंडन झालं पाहिजे.
आणि धर्माचं रक्षण झालं पाहिजे. लक्षात ठेवा, आज ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आज आपल्या धर्मावरती अनेक परकीय शक्ती पण एक परकीय लोकांचं खूप वाईट दृष्टी आहे. परकीय लोक विदेशातल्या मोठमोठ्या ताकदी विचार करतायत, मायबाप आपल्याला कल्पना सुद्धा नाही. काही लोक विचार करतायत, अरे आज 1000 वर्षीय लोकांवर आम्ही राज्य केलं, पण आजही यांचा धर्म सोडत नाहीत, आजही यांचा धर्म संपत नाही, यांची संस्कृती संपत नाही. काय करावं, काय केलं म्हणजे यांची संस्कृती नष्ट होईल. 1000 वर्षांच्यावर अत्याचार जुलूम करून सुद्धा हे लोक धर्मा ताठ मानेनं परत धर्माने जगतात. म्हणून त्यांनी ताकद लावलेली आहे. काही लोक म्हणतात, अरे 150 वर्षांच्यावर आम्ही राज्य केलं, यांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण यांचा धर्म हे सोडायला तयार नाहीत. त्यांनी सुद्धा ताकद लावली. अशा अनेक शक्ती ताकद लावतायत, त्याने धर्मात हिंदूंना आपला संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्ही आम्ही सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. अशा वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी आपण अग्रेसर असलं पाहिजे. विठ्ठल कारण धर्मो रक्षति रक्षितः, धर्माची जर आपण रक्षा केली तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्म त्याचंच रक्षण करतो जो धर्माचं रक्षण करतो. म्हणून आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच आपलं पुढं लेकरं बाळ पुरं आपली पुढची पिढी सुरक्षित राहील. आज जर आपण धर्माचं रक्षण नाही केलं तर येणाऱ्या पिढीचे काश्मीर सारखे हाल होतील, बांगलादेश सारखे हाल होतील, पाकिस्तान सारखे हाल होतील, केरला सारखे हाल होतील, नागालँड सारखे हाल होतील, पश्चिम बंगाल सारखे हाल होतील. ही आग आता जाळत 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 यायला लागली, लई दिवस लागणार नाही आपल्यापर्यंत यायला. इकडून काश्मीर पासून आग लागलेली आहे, इकडून बांगलादेश पासून आग लागली, इकडं पाकिस्तान पासून आग लागलेली आहे आणि आतून सुद्धा कुरापती चालूच आहेत. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. धर्माविषयी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आपण धर्माचं ज्ञान मिळवलं पाहिजे. धर्म आपला गीतेविषयी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरात भगवद्गीता असली पाहिजे, ती आपल्याला वाचता यायला पाहिजे. तिच्यामध्ये काय सांगितलंय, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय उपदेश केलाय. कोणी येताना आपल्याला काही सांगून जाताना आपल्याला ते खरं वाटतं. आपल्याला कोणीतरी येताना सांगतं अहिंसा परमो धर्म, अहिंसा हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे आणि अहिंसेनं जगामध्ये सगळं काही होतं. अरे अहिंसेनं जर जगात सगळं झालं असतं तर कौरवांचं पांडवांचं युद्ध करण्याची गरज काय होती. भगवंताला अर्जुनाला शस्त्र हातात घेण्याची काय गरज होती सांगायची. पण अहिंसेनं सगळे काही प्रश्न मिटत नसतात धर्मा करता. कारण आपल्याला अर्धवाक्य सांगितलं जातं अहिंसा परमो धर्मा, पुढचं सांगतच नाही. धर्म हिंसा तथैवच, त्याच्या पुढचं वाक्य आहे अहिंसा परम धर्म आहे, ठीक आहे, पण धर्मा करता हिंसा करणं हा परम धर्म आहे. धर्माच्या रक्षणाकरता हिंसा करणं, शस्त्र उचलणं हे परम धर्म आहे. पण लक्षात ठेवा, आताच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल मग का आम्ही तलवारी काढून बाहेर पडावं का? नाही, आम्ही ते सांगणारे माणसं नाही. आम्ही वारकरी सांप्रदायिक माणसं आहेत. आम्ही सुद्धा अहिंसेला मानणारी माणसं आहेत. आजच्या काळामध्ये काठी घेऊन बाहेर निघायचं नाही. आजच्या काळात तलवार घेऊन बाहेर निघायचं नाही. आज कुणाची डोकी फोडायची नाहीत, कुणाच्या माना कापायच्या नाहीत. आज कुणालाही धर्माच्या नावानं त्रास द्यायचा नाही, मारायचं नाही. आजचं शस्त्र वेगळं आहे. आज आपण लोकशाहीत राहतो, 21व्या शतकात राहतोय. आज का न्यायाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे. आज काही हुकुमशाही नाही. आजच्या संविधानाच्या आधी राज्यामध्ये, न्यायाच्या राज्यामध्ये 21व्या शतकामध्ये शस्त्र कोणतं आहे? आजच्या काळामध्ये शस्त्र आहे तुमचं मतदान. मतदान हे शस्त्र आहे आताच्या काळात. आणि ते शस्त्र आपण वापरून आपल्या धर्माचं रक्षण करू शकतो. येत्या 20 तारखेला आपण ते शस्त्र वापरायचंय. कुणाला मतदान करायचंय आणि कुणाला नाही करायचं हे सांगणं आमचं काम नाही. आमचं काम एवढंच आहे, तुम्ही हिंदूंनो 100% मतदान करा. लक्षात ठेवा, दुबईवरून लोकसभेच्या वेळेला दुबईवरून माणसं मतदान करण्यासाठी आले. वस्तुस्थिती आहे बरं, टाळकरी मंडळी लक्षात ठेवा. दुबईवरून आले. आमच्या गावातला मिस्त्री काम करणारा मनुष्य दिवसाची 1000 रुपये त्याची काय आहे, काय म्हणतात त्याला, हजेरी आहे की नाही,
रोजी हजेरी दिवसाची 1000 रुपये, जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, मतदानाला 1 दिवस, 3 दिवसाची हजेरी बुडवतो. 2000 रुपये जायला यायला. आमच्या इथून मुंबई 600 किलोमीटर 500 किलोमीटर, तिथून जातो येतो, स्वतःचे 5000 खर्च करतो आणि मतदान करून येतो. कारण त्या माणसांना, त्यांना मतदानाची ताकद माहिती आहे. आणि आमची माणसं मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातात. लाज नाही वाटत आम्हाला? आमची माणसं मतदाना दिवशी घरी झोपून राहतात. आमची माणसं कोणाला मतदान, आम्हाला नाही करायचं मतदान, आमच्या कोण कामी येतं. वैयक्तिक स्वार्थासाठी मतदान करत नाही. हे आमचं खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणून लक्षात ठेवा, कुणालाही मतदान करा. तुमच्या आवडीचा उमेदवार नसेल तर नोटाला मतदान करा, पण नोटा घेऊन मतदान करू नका. नोटाला मतदान करा. वाक्य लक्षात ठेवा, नोटाला मत द्या, पण नोटा घेऊन देऊ नका. ही कळकळीची तुम्हाला हात जोडून विनंती आहे मायबाप. म्हणून 100% मतदान झालं पाहिजे या वेळेला. तुमचा पाहुणा, तुमचा सोयरा, तुमचा नातेवाईक, तुमच्या घरातली व्यक्ती कुठेही जगाच्या कोपऱ्यात राहत असू द्या, त्याला सांगा मतदान हा भारतीय संस्कृतीमधला उत्सव आहे. खूप मोठा उत्सव आहे. याच्यासारखा दुसरा उत्सव नाही. दिवाळीला नाही आलास तरी चालेल, पण मतदानाच्या दिवशी तू गावात दिसला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, सौभाग्यवती आहे, पती जिवंत आहे, पण कपाळाला कुंकू लावत नाही. तिचं जीवन जसं लाजिरवाण आहे, तिचं जीवन जसं कलंकित आहे, तसं मतदार आहे, भारताचा नागरिक आहे, पण मतदानाच्या दिवशी बोटाला शाई दिसत नाही. तो संविधानासाठी आणि भारताच्या नागरिकासाठी कलंक आहे. लक्षात ठेवा, कलंक आहे तो माणूस. कारण मतदान, भारतीय नागरिक म्हटलं की मतदानाच्या दिवशी त्याच्या बोटाला शाई दिसलीच पाहिजे. सौभाग्यवती म्हटलं की तिच्या कपाळाला कुंकू दिसलंच पाहिजे. मतदार म्हणलं की बोटाला शाई दिसलीच पाहिजे. आणि म्हणून हात जोडून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, दुष्टांच्या, दुर्जनांच्या, वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं नुकसान धर्माचं होत नाही, तितकं सज्जनांच्या निष्क्रियतेनं नुकसान होतं. वाक्य पुन्हा एकदा डबल ऐका आणि तुमच्या हृदयामध्ये कोरून ठेवा. दुर्जनांच्या, दुष्टांच्या सक्रियतेनं जितकं धर्माचं नुकसान होत नाही, तितकं नुकसान सज्जनांच्या निष्क्रियतेनं होतं. मग तुम्ही आम्ही सगळे सज्जन माणसं आहेत. सज्जन जोपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत धर्माचं राज्य येणार नाही. म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याला ते शस्त्र वापरायचं आहे आणि धर्माचं रक्षण करायचंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करायचंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आणि हेच आम्हाला आयुष्यभर करायचं. नामाचं बीज वाढवायचंय. अभंगाचं
जशी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच आम्हाला काम करायचं, नामाचं बीज वाढवायचं, नामाचा विस्तार करायचा. भगवान परमात्म्याचं जे नाम आहे त्या नामाचं बीज वाढवायचं. बघा सप्ताह कशासाठी असतो, काकडा कशासाठी आहे, सप्ताह कशा उत्सव कशासाठी आहे, तर जास्तीत जास्त आपल्याकडून नामस्मरण व्हावं, भगवंताचे गुणानुवाद व्हावे, देवाचं नाव आपल्या मुखात यावं, म्हणून हे सगळं आहे. अखंड हरिनाम सप्ताह असतो, असतो की नाही? कशासाठी असतो? आपल्या मुखातून देवाचं नाव आलं पाहिजे. देवाचं नाव जर आपण मुखाने घेतलं तर आपलं मुख शुद्ध होतं, आपलं सगळं सर्वांग शुद्ध होतं, आपले सगळे पाप नष्ट होतात. देवाच्या नावात एवढी ताकद आहे, आपलं कोणतंही काम असू द्या ते प्रत्येक काम आपलं झाल्याशिवाय राहत नाही देवाचं नाव जर घेतलं तर. अहो सामान्य माणसाच्या नावाने इतके काम होतात. तुम्ही बघा एखाद्या ठिकाणी काम अडू द्या, फक्त तुम्ही सांगायचं मी अमक्या अमक्या नेत्याच्या जवळचा माणूस आहे, कार्यकर्ता आहे, लगेच त्या नेत्याचं नाव सांगितलं की तुमचं काम होतं. लगेच जिथं सही मिळत नाही ती सही मिळते. नाही तर म्हणा लगेच लावू का साहेबाला फोन, साहेबाला फोन लावू सांगू ए लावू नको रे बाबा, करतो सही, देतो तुझं काम करून. सामान्य माणसाच्या नावात जर इतकी ताकद आहे तर देवाच्या नावात काय ताकद असेल, आहे की नाही? सामान्य माणसाच्या नावात सुद्धा किती ताकद असते, त्यासाठी उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. आपली वेळ झालेली आहे, ऐका. एकदा भजन करू मधलं आणि मग शेवट एक गोष्ट सांगतो, कथा सांगतो आणि सेवा समर्पित करतो. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचं बरं का. अशी नाही टाळी वाजवायची अशी नाही, अशी नाही, म्हशी उधळल्यावानी नाही, अशी एका तालात टाळी वाजवायची. वाजा माझ्यासोबत वाजवा. हा वा, सगळे वाजवा. थांबा तुम्ही, हा वाजवा टाळी. वा वा, सगळे वाजवा. हे टाळी वाजवल्याने सगळे रोग जातात आपल्या शरीरामधले. म्हणून लोक, डॉक्टर लोक सांगतात टाळी वाजवा, जा गार्डन मध्ये उड्या मारा, टाळ्या वाजवा. हे बघा वाजवा. हा वा, झोप पळून जाते टाळी वाजली. हा हा, विठोबार कुमाई, म्हणा म्हणा सगळे म्हणा, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. वा, ऐका, सामान्य माणसाच्या नावात किती ताकद असते त्यासाठी दृष्टांत सांगतो, ऐका. आपल्या देशामध्ये पूर्वीच्या काळी खूप मोठा राजा होऊन गेला आणि त्या राजाचं नाव राजा भोज. राजा भोज त्याचं नाव होतं. आणि त्या राजाच्या राज्यामध्ये गंगूत नावाचा तेली राहत होता. हा, प्रमाण येतं का, आठवतं का कोणाला? खरंच विचार करायले. ते प्रमाण नाही, कहा राजा भोज, वा कहा गंगू तेली. हे काय प्रमाण नाही गात्यातलं, ऐका माथ्यातलं प्रमाण आहे. गंगू नावाचा तेली आणि राजा भोजाची तुम्ही नाव ऐकलेली, चित्रपटामध्ये त्याच्यावर गीत तयार झालं. पण त्या भोजराजाच्या नगरीमध्ये कालिदास नावाचे एक विद्वान कवी राहत होते. आणि त्या काळामध्ये नियम असा होता, प्रत्येक राजा आपल्या दरबारामध्ये विद्वान पंडित विद्वानाला सांभाळत होते, त्यांना आश्रय देत होते, त्यांचं पालन पोषण करत होते. कशासाठी? कारण की तो विद्वान कधीतरी उपयोगाला राजाच्या सल्ला द्यायला येत होता. पण आताच्या पुढाऱ्यांच्या जवळ विद्वान पंडित नसतात, सगळे बेवडेच असतात. आणि मग ते सल्ला देत नाही, ते सल्ला देऊन गार करणारे सल्लागार असतात. सल्ला त्यांनी सल्ला दिला का साहेब गारच झाले पाहिजे त्यांचा सल्ला ऐकून, असे सल्लागार असतात त्यांच्याकडे. पूर्वीचे राजे विद्वान पंडितांना सांभाळत होते, आश्रय देत होते. आणि मग नियम असा होता, ऐका तरुण मंडळी ऐका, एका राज्यातला विद्वान दुसऱ्या राज्यातल्या विद्वानांसोबत वाद करायचे. वाद म्हणजे संवाद व्हायचा, त्यांच्या ज्ञानावरती चर्चा व्हायच्या. आणि त्या वादामध्ये जो विद्वान हरेल
त्या हरलेल्या विद्वानाच्या राजाने सगळ्या सभेमध्ये सगळ्यांसमोर माफी मागायची, नाक रगडायचं आणि काय असेल ते त्याचं दास्यत्व स्वीकारायचं, अशी पद्धत होती. म्हणून रेस लागायची, चांगला विद्वान चांगला पंडित माझ्याकडे कसा येईल. राजाचं लक्षच असायचं, चांगला विद्वान दिसला की त्याला हेरायचं आणि आपल्याकडे ठेवायचं, त्याचं आदरातिथ्य करायचं, त्याला हवं नको ते सगळं द्यायचं. राजा भोजाच्या नगरीमध्ये कालिदास नावाचे प्रकांड पंडित राहत होते. कालिदासाचा कोणी हात धरत नव्हतं त्या काळात, आणि कोणी विद्वान कालिदासाचं नाव ऐकलं की त्याला घाम फुटायचा. कालिदासासोबत वादविवाद घालण्यासाठी कोणी येत नव्हतं. पण एकदा असं झालं, कालिदास राजाला न सांगताच कुठंतरी परगावी यात्रेला निघून गेले, आणि ही संधी साधली शेजारच्या राजाच्या विद्वानाने. आणि तो हळूचकून त्या राजाकडे गेला. महाराज 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 एक संधी. महाराज म्हणले काय झालं बापा. महाराज आपला जो भोज राजा शेजारचा आपला विरोधक आहे, शत्रू राजा आहे, आणि त्याच्या दरबारी असणारा जो कालिदास आहे, त्या कालिदास आता बाहेरगावी निघून गेलाय, आणि आपण आता जर त्या राजाला वादासाठी निमंत्रित केलं तर त्याचा पराभव होऊ शकतो. राजा म्हणला अरे तुला उभ्या हयातीत कधी त्या राजाचा पराजय करणार नाही आला, आता कसा करशील. अहो महाराज, कारण तो कालिदास तिथं असायचा, कालिदास असला की त्याचा पराभव जगातला कोणताच विद्वान करू शकत नाही. पण आता तो निघून गेलेला आहे, राजाला सुद्धा माहित नाही. आता आपल्याला ही संधी आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. काय करायचं, पाठवा त्याला पत्र, निमंत्रण पाठवा चर्चेचं. लगेच ह्या राजाने पत्र घेतलं, लिहिलं, आमच्या देशातला राज्यातला विद्वान तुमच्या राज्यातल्या विद्वानाशी सामना करण्यासाठी, वाद करण्यासाठी तयार आहे. चर्चेची वेळ आणि चर्चेचं ठिकाण तुम्ही ठरवा आणि पत्राला उत्तर लगेच द्या. पत्र घेऊन सेवक आल्यानंतर राजाने, भोज राजाने वाचलं. अरे कुणाची इतकी मजाल वाढली आपल्या कालिदासांना आव्हान करण्याची. पत्र दिला असं फेकून, जा रे कालिदासांना बोलून आणा. सेवक धावत पळत गेले. घरी गेल्यानंतर विचारपूस केल्यानंतर घरच्यांनी सांगितलं, पत्नीनं सांगितलं, कालिदास महाराज 4 दिवस झाले तीर्थयात्रेला निघून गेलेत, आता 3 महिने येणार नाहीत. सेवक धावत आले, महाराज महाराज घात झाला. काय झालं, कालिदास तीर्थयात्रेला निघून गेलेत, आता कसं करायचं. राजाची धाकधूक वाढली, राजाला ब्लड प्रेशर वाढलं, राजाचं घाम फुटला. राजानं म्हणला बापरे, उभे आयातीत आपण कधी हारलो नाही, आता कालिदासांच्या गैरहजेरीत वाद करणार कोण. राजा आपल्या राजवाड्याच्या गॅलरीमधून इकडून तिकडं फिरायला लागला, टेन्शन मध्ये राजा, आणि फुल असं टेन्शन मध्ये आलेला. आणि वाटेनं रस्त्याने राजवाड्याच्या समोरून गंगू तेली जात होता. तेल ले लो तेल, सोया का तेल, मूंगफली का तेल, सूर्यफूल का तेल, तेल ले लो भाई तेल ले लो, खाओ नहीं तो बाल को लगाओ. तेल ले लो. राजा भोजाच्या समोर. तेवढ्यात त्या गंगू तेल्याने पाहिलं, महाराज जरा टेन्शन मध्ये दिसायला लागलेत, काय झालं असेल बरं. आणि खालूनच गंगू तेले म्हणतो, महाराज राम राम. महाराज आधी टेन्शन मध्ये आलेले, जा ना बाबा तिकडं काम बघ ना तुझं, कशाला मला. महाराज या दासाला, या सेवकाला तुमच्या चिंतेचं कारण सांगाल. महाराज म्हणले तुला काय कारण सांगून उपयोग आहे रे, जा तुझं तू काम कर. त्याचे अंग सगळं मलिन झालेलं, कपडे सगळे काळे कुट्ट झालेले, त्याचा चेहरा सगळा मलिन झालेला. एवढूसा त्याचं हाईट पाहिली तर मोजून 3.5 फुटाची होती, एवढूसा तेल. राजा म्हणला तुला काय सांगून. म्हणला महाराज असं नाही, कधी कधी मोठ्या मोठ्या हत्तीला सुद्धा मुंगी लोळवते, त्यामुळे लहानाला काही कमी समजायचं नसतं कधी. तुम्ही सांगून तर बघा, तुमच्या शंकेचं तुमच्या चिंतेचं निराकरण नाही केलं तर गंगूतिरी नाव सांगणार नाही. महाराज म्हणले मग काय सांगतो नाव, गंगूतिरी नाही. महाराज एकदा सांगून बघा. महाराज म्हणले ये वरती. बोलून घेतलं, सांगितलं बाबा समोरच्या राजाने असा अडचणीत आणलंय, कालिदास नसताना त्या वादाला त्याने आमंत्रण दिले, आता कसं करायचं. अहो महाराज तुम्ही एवढीशी गोष्ट, एवढीशी गोष्ट आहे, हारलो तर सगळ्यासमोर नाक रगडावं लागेल. अहो पण महाराज तुम्हाला हारायची गरजच काय. अरे कालिदास नाही येत राज्यामध्ये, हारणार नाही तर काय होईल. महाराज काळजी करू नका, पत्र पाठवा त्याला, बोलवा चर्चेला. अरे पण ती गंगू, अरे कालिदास नाही येत राज्यामध्ये, त्याला सांगा
वादा करता कालिदास नाही, कालिदासाचे गुरु येणार आहेत. गंगूतेली राजा म्हटला, अरे ती कालिदासाचाच पत्ता नाही तर त्यांच्या गुरुला कुठून शोधून आणणार तू? त्याची काळजी तुम्ही करू नका, मी सांगतो ना, बोलवा त्यांना वादाला. राजा म्हटला, असंही हारणार असेल, अशी हारणारच आहे. ठीक आहे, मला याचं ऐकू, काय म्हणतो बघू तरी, याचं काय करतो. राजाने पत्र पाठवलं, वादा करता बोलून घेतलं. दुसऱ्या दिवशी तो विद्वान राजा, त्याचे सगळे सैनिक, सिपाही, सरदार सगळे आले. दरबार तुडुंब भरला वाद ऐकण्यासाठी कालिदासांचे. पण पत्रात लिहित असताना एक मुद्दा राहिला. पत्र पाठवत असताना राजाने सांगितलं, वादा करता कालिदास नाही, त्याचे गुरु येणार आहेत. आणि त्याचे गुरु येणार हे समोरच्या विद्वानांनी जसं वाचलं, ऐकलं, आईस्क्रीम सारखा थंडागारच पडला तो. बापरे म्हटला, कालिदासाला कधी आपलं आयुष्यात हरवलं नाही, हरवू शकलो नाही, तर त्याचे गुरु येणार म्हणल्यावर ते तर कसे असतील, आता कसं होणार. पण आता आपणच त्यांना गडोळाचं पाणी आहे ते नागाच्या पिलाला कवळील्यासारखं झालं ना ते. लक्षात येत ना माझी भावना कळली तुम्हाला? नागाच्या पिलाला डवचिल्यासारखं झालं ना ते. आता कशाला, मग आता कसं करायचं. पण आता वादाला आपण तोंड फोडले तर गेलंच पाहिजे. सगळेजण आले, दरबार तुडुंब भरला. तो समोरचा विद्वान येऊन बसला आपल्या आसनावर. राजा सुद्धा आला. म्हणले, महाराज बोलवा, तुमचे विद्वान कोण आहेत? म्हणले, आमचे विद्वान कालिदासांचे गुरु आहेत. बोलवा रे कालिदासांच्या गुरुला. आणि कालिदासाचे गुरु तिकडून आले. कोण कालिदासाचे गुरु? अहो तो गंगूतेली. आणि त्यांनी नवीन कपडे भरजरीत अंगावरती धारण केले, मोठ्या मोठ्या मोत्याच्या माळा घातल्यात, मस्त फेटा बांधला, वजनामध्ये धोतर चांगलं नवकोर, आणि एकदम वजनामध्ये असा हातावला शेला गुंडाळून तो एकदम दरबारामध्ये तो जसा आला. राजाने पाहिलं, अरे हा गंगूतेली आणि हा कालिदासाचा गुरु आहे का काय? आता हा पंचायत नक्की आपली करणार. राजाला टेन्शन आलं, घाम फुटला. आणि याला पाहिल्यानंतर सगळे समोरचा विद्वान सुद्धा लटलट लटलट कापायला लागला. बापरे, कालिदासाचे गुरु, कालिदासाचे गुरु, कालिदासाचे गुरु. कालिदासाचे गुरु आले, सिंहासनावर बसले. राजाने सांगितलं, वाद आरंभ किया जाय. वादाला सुरुवात झाली. येत असताना कालिदासाचे गुरु होते ना, कोण? गंगूतेली. हा, हे लक्षात ठेवा. येता येता घरून 7 भाकरीची चळूक एवढी बांधून आणली. 7 भाकरी एका फडक्यामध्ये, आणि एका लोट्यामध्ये, गाडग्यामध्ये, मडक्यामध्ये दही घेऊन आले. आणि ते समोर ठेवलं, दही आणि 7 भाकरी. बसले सिंहासनावर. वाद सुरू झाला. सुरू झाल्यानंतर समोरचा विद्वान आधीच घाबरलेला होता. घाबरतच प्रश्न त्याने विचारला. त्यांनी पहिल्यांदा वादाला बोललो होतं म्हणून पहिला प्रश्न त्याने विचारायचा होता. त्याने याच्याकडे बघून असं एक बोट वर केलं. लक्ष द्या बरं, थोडं बारकाईनं बघा. एक बोट वर केलं. या कालिदासाच्या गुरुनं 2 बोट वर केले. आणि मग त्या समोरचा विद्वान आधीच घाबरलेला इकडं तिकडं पाहतोय, आता काय करू, आता काय विचारू. त्याने असे बोट वर केले, हात दाखवला. ह्या कालिदासाच्या गुरुने असं केलं. लक्षात येतं ना तुमच्या? हा, थोडं बारकाईनं बघा बरं. आणि मग एवढ्यामध्ये तो समोरचा विद्वान असा करतो. काय केलं? असं. आणि याने असं केलं. कोणी? कालिदासाचे गुरु. हा, गंगूतेली नाही म्हणायचं आता, कालिदासाचे गुरु आहेत ते. कालिदासाचे गुरु असं करतात. याने असं केलं. कालिदासाच्या गुरुने बोट केलं गाडग्याकडं, मडक्याकडं, दह्याच्या. झाला, वाद संपला. समोरचा विद्वान गडबडा लोळायला लागला, लोटांगण घातलं. महाराज मी हारलो हारलो हारलो. आणि या भोजराजा तर अचंबी, त्याला काही कळायलाच मार्ग नाही. अरे काय झालं, काय हारला, कसं काय? अरे कसा हारला, आम्हाला कळू तर द्या, तुमच्या दोघात काय झालं ते आम्हाला काहीच कळायला त्या मार्ग नाही. आणि मग त्याने सांगितलं, महाराज हे कालिदासाचे गुरु खूपच विद्वान आहेत. म्हणजे काय झालं? अहो काही नाही, मी त्यांच्याकडे एक बोट वर केलं. मी त्यांना सांगितलं, जगामध्ये एक तत्व आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एकमेव परमात्म तत्व आहे. त्यांनी सांगितलं, नाही, जगताच्या उत्पत्ती करता 2 मानावे लागतात, माया आणि ब्रह्म. त्यांनी 2 बोट वर केले. मी त्यांच्याकडे बघून अशी 5 बोट दाखवली.
मी सांगितलं या जगात पंचतत्वापासून हे पंचतत्व आहेत. त्यांनी सांगितलंय पंचतत्व जरी असले तरी ते एकत्रित होऊन या शरीरामध्ये राहतात, किंवा ह्या सगळ्या पंचतत्वाचं मिळून हे शरीर बनलेलं आहे, ही सृष्टी बनलेली आहे. त्यांनी असं पंचतत्व असे केले. परत मी त्यांना प्रश्न असा केला, या जगामध्ये 7 समुद्र आहेत. त्यांनी सांगितलं 7 समुद्र जरी असले तरी त्यांच्या मधून मेरू पर्वत आहे. आणि मग मी विचारलं कुठे आहे तो मेरू पर्वत? त्यांनी सांगितलं दधी सागरापाशी आहे. दयाचा डेरा होता ना. आणि मग काय विचारता, भोजराजा तर एवढा गदगद झाला, त्यांनी उचललं त्या गंगूतेरीला आणि रथामध्ये बसवलं. सगळ्या राज्यात त्याची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशाल लेझिमच्या पथकाच्या सहित वाजत गाजत भोजराजाच्या नगरीमधून त्या गंगूतेल्याची मिरवणूक. आणि सगळीकडून मिरत वाजत गाजत आली. नेमके 10 वाजले असतील. वाजले का 10? 10 वाजता मिरवणूक वापस आली. 10 वाजून 8 मिनिटं झालते तेव्हा. आणि मग राजाच्या दारात आल्यानंतर राजाने परत त्याला उचललं गंगूतेलीला. इतका आनंदात भोजराजाला एवढा झाला होता, राजवाड्यात नेलो, आतल्या खोलीत नेलं, दरवाजा बंद केला. आणि त्याला सांगितलं गंगूतेल्या, अबे मला माहितच नाही बे तू इतका शिकलेला म्हणून. तू सांगायचं ना राजा मले, मी त्या कालिदासाले काले तुला सांभाळ असतं ना. तो म्हणला राजे हो राजा मी असं आहे तसंच राहू द्या. अबे पण तू इतका शिकला कधी? तू कुठं गेलता? मला तर काय लहानपणापासून इथं दिसतो, कधी आळंदीला नाही, पंढरपूरला, काशीला नाही, ऋषिकेशला नाही, हरिद्वारला नाही, आणि तू शिकला कसा एवढा? तो म्हणला महाराज कायचा विद्वान कायचा काय होय मी. अबे पण इतका वादामध्ये त्या राजाच्या याला हरवलं, कसं काय नाही म्हणतो? अहो कायचं वादन कायचं काय, मला काहीच करायला तयार नाही. म्हणजे कसं काय? काहीच नाही महाराज, तुम्हाला सांगतो मी. तो परक्या गावाचा दुसऱ्या राज्याचा तो सेवक आपल्या राज्यात येतो आणि मला बोट दाखवतो. त्याने 1 बोट दाखवलं, मी त्याला 2 बोट दाखवली. ऐका बरं वाद काय कोणाचा कोणाला मिळ नाही. मी त्याला 2 बोट दाखवली आणि मग त्याने मला चापट उगारली माझ्यावर. मला हाताचा पंजा दाखवतो. मी त्याला बुक्का दाखवला. एका बुक्क्यात दात पाडीन म्हणलं तू पुन्हा बोलशील. राजा तर कोमात गेला. एवढ्यावर नाही, एवढ्यावर तरी थांबतो का? माझ्याकडे बघून 7 बोट वर केली. मला म्हणतो 7 भाकरी खातो. याच्या का बापाच्या खातो का 7 भाकरी? 7 भाकरी जरी खात असलो तरी अर्ध्या सकाळी खातो आणि अर्ध्या संध्याकाळी खातो. त्याला अर्ध्या सांगितलं. आणि मग त्याने विचारलं 7 भाकरी खातो कशासोबत खातो? मग त्याला सांगितलं हे बघ दह्याचा गाडगा आहे, दह्या बरोबर खातो. आता आहे का कोणाची कोणाला मिळ? काय आहे का विद्वत्ता? कशाने काम झालं एवढं? फक्त सांगितलं कालिदासाचे गुरु. निस्त्या नावात एवढी ताकद आहे. समोरचा विद्वान काही वाद करायच्या आधीच हारला. विचार करा, सामान्य माणसाच्या नावात जर इतकी ताकद आहे तर जगाच्या मालकाच्या ब्रह्मांड नायकाच्या नामामध्ये किती ताकद असेल. म्हणून त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि ते करत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि नाही भिड बाळ तुका म्हणे साना थोर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हो यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. वेळ आपली होऊन गेलेली आहे आणि झालेली सेवा नवदुर्गा मातेच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करतो. सर्व टाळकरी मंडळी, गुणीजन, गायक वादक मंडळी, परमपूजनीय आमचे गुरुतुल्य